मिलेट्स किंवा स्त्रीधान्य याचे आपल्या शरीरासाठी काय फायदे आहेत हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये कुटकीपासून उपमा कसा बनवायचा आणि कुटकीचा उपमा आणि रव्याचा उपमा ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते आपल्याला बघायचं आहे। तर रव्यापासून आपण नेहमी उपमा बनवत असतो किंवा सुजीपासून, आणि रवा हा गव्हापासून बनलेला असतो। गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, कुटकीचा कमी असतो। मिलेट्समध्ये जी धान्य येतात त्या सगळ्याचाच ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, की ज्यामुळं वेट लॉससाठी बेस्ट आहे, डाएटसाठी बेस्ट आहे। आता ग्लायसेमिक इंडेक्स कशावर ठरतो, तर जे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर रक्तामध्ये फास्ट ग्लुकोज तयार होते किंवा साखर तयार होते, की ज्यामुळे भूक जास्त लागते पुन्हा, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो। आणि जे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर साखर तयार होण्याची प्रोसेस संथ गतीने सुरू असते त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, की ज्यामुळे भुकेची जाणीव पुन्हा लवकर होत नाहीये। याशिवाय या ठिकाणी जे कोडो घेतलेला आहे, 1 वाटी कोडो, हे अनपॉलिश्ड आहे, की ज्यामुळे त्यातले सगळे गुणधर्म आपल्याला मिळणार आहेत। फायबर रिच आहे, त्याच्यामुळे पॉलिश न करता घ्यायचं आहे। फायबरचा आपल्याला भरपूर उपयोग होतो। तर हे 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, भरपूर पाणी घालून। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी काढायचं आहे। कढाईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालतीये। मोहरी, जिरा, नेहमी आपण जो उपमा बनवतो त्या पद्धतीनेच बनवायचा आहे। ग्रीन चिली, कढीपत्ता, मटर, आपल्याकडं ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या घालू शकता, किंवा नुसतेच मटर घालून जरी बनवलं तरी छान लागतं। गाजर किंवा शिमला मिर्च सुद्धा आपण वापरू शकतो। धुवून ठेवलेला कोडो हे थोडंसं परतून घ्यायचं आहे, अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। यानंतर टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते मी घालतीये। हिंग पावडर, हळद पावडर, थोडीशी साखर टेस्ट बॅलन्स करण्यासाठी, यानंतर गरम पाणी वापरायचं आहे। साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर 1 वाटी आपण कोद्रो घेतलं होतं, आता 1 वाटीसाठी 3 वाटी पाणी घालायचं आहे। कुकरला जर लावत असाल तर थोडंसं पाणी कमी घालावं लागेल, 2.5 वाटी वगैरे। मीठ, खडा मीठ वापरतीये। आता हे मंद आचेवर शिजू द्यायचं आहे किंवा मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आहे। शिजायला थोडा वेळ लागतो नेहमीच्या उपम्यापेक्षा, त्याच्यामुळं छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर हे शिजून तयार झालेलं आहे। मिलेट्स उपमा रेडी झालेला आहे। थोडंसं थंड झाल्यानंतर अजून फुलून येतं ते, हे बघा, हे अशा पद्धतीनं फुलून आलेलं आहे। कोडो उपमा तयार झालेला आहे। लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी बेस्ट आहे, वेट लॉससाठी बेस्ट आहे, डाएटसाठी वापरू शकता। ग्लायसेमिक इंडेक्सची माहिती मी पूर्णपणे दिलेली आहे या व्हिडिओमध्ये। आणखीन काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मिलेट्स